आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुला ना अवॉर्ड दिलं पाहिजे. अवॉर्ड? कसला अवॉर्ड? ओव्हर थिंकर ऑफ द इयर आराध्या सरनाईकचा अवॉर्ड. काय एवढा विचार करतेस त्या फोनचा? मग मी तर काय करायला हवं? मी किती घोळ घालून ठेवतो माहितीये ना तुला? तुला माहितीये मी गॉगल डोक्यावर लावतो आणि घरभर शोधत असतो गॉगल कुठे आहे म्हणून. एकदा तर हिट किस्सा. मी कॉलेजमध्ये जाताना उलटा शर्ट घालून गेलो चक्क, आणि मला काही पत्ता नाही, आणि सगळे समोरचे हसायला लागले. तेव्हा लक्षात आलं माझ्या की उलटा शर्ट घातलाय आपण. गाडीचं तर तुला माहितच आहे, किल्ली गाडीत ठेवतो आणि इकडे तिकडे सगळीकडे शोधत राहतो. अगं किती घोळ घालतो मी असे. हा तेव्हा पकड पकड तिला पकड. काय काय कशाला पकड? कोण? हा पुढे कर लवकर. हा बंद करून ठेव. हुश. माय गॉड. काय दिलंस तू या हातात? तुझी स्माइल उडून चालली होती म्हणून पटकन पकडलं तिला आणि परत आणलं. आता कशी आली परत? वेडा आहेस तू. मी ना ठार वेडा आहे, पण तुझ्या प्रेमात. काही सिरियसली. आणि आराध्या तुझी स्माइल अशी गायब झालेलं मला परवडणार नाही. हा अशीच कायम हसत राहा. तुला माहितीये, तुला हसताना बघितलं ना मी की सगळे माझे टेन्शन्स असे 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 पळून जातात. थँक्यू. श्रेयस सरनाईक एवढी तारीफ केलीत, एवढी मेहनत घेतलीत आणि बदल्यात काय मिळालं? थँक्यू. काय हवंय मग? प्रॉमिस हवंय की कायम अशीच हसत राहशील. पण मी जर अशीच हसत राहिले तर लोक मला वेड म्हणतील. वा, आता तुझा हा हसरा चेहरा डोळ्यासमोर ठेवून दिवसभर काम करणार मी. आणि तुला पण सांगतोय, अक्षयचं लग्न वगैरे झालं की तू पण ताबडतोब ऑफिस जॉईन करायचंस. ही घरची कामं वगैरे करायला माणसं आहेत आपल्याकडे. तू तुझ्या करिअरवर फोकस करायचंस. प्रॉमिस? चला एकदा फायनल लुक चेक आणि मग मी निघालो. टाळा. काय? मी येते तुला बाहेर सोडायला. अगं मी जाईन ना, काय गरज आहे त्याची? गरज नाही, आवड म्हणून. तुला माहितीये, आई पण बाबांना अशीच बाहेर सोडायला जायची. बाबा ऑफिसला जायचं तेव्हा. सिरियसली? नाही म्हणजे तुझ्या मॉमकडे बघून असं वाटत नाही. आय एम सॉरी, पण म्हणजे त्यांच्याकडे बघून असं वाटत नाही. अरे आम्ही लहान होतो ना तेव्हा मॉम असं करायची. ओ हाऊ स्वीट. पण तुला बाहेर सोडायला मलाच आवडेल. मला पण आवडेल. चला मग, चला निघूया. याला म्हणतात खरं प्रेम. कळतंय ना तुला? हो. म्हणजे आता लग्न ठरलंय फक्त यांचं, फक्त ठरलंय लग्न, आणि आत्ताच ती सी ऑफ करायला आली आहे त्याला. ते काय बोलतोयस तू? काय करताय स्वयंपाकघरात? अरे यार, माझा रुमाल वर राहायला वाटतं. मी आणते. काय चाललंय? काय तुमचं चांगलं चाललंय? अरे मस्त चाललंय. ट्रू लव्ह. ट्रू लव्ह. ताई
आराध्या 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 काय झालं? श्रेयस काय झालंय? व्हॉट इज रॉंग? आराध्या इथे काय करते? इथे काय करते? ही बघाशी कपाटात होती. श्रेयस, मी हिला पाहिलं. आराध्या, माझा ऐक, मी बघाशी आले ना, तुझा रुमाल गेला. तिथे कपाटात डेड बॉडी सारखी मी तिला पाहिलं. ती माझ्या अंगावर आली. तू शांत हो, आराध्या. माझ्या अंगावर आली. तू शांत हो. एक मिनिट. आराध्या बेटा शांत हो. बेटा दिस इज अमृता. ती व्यवस्थित आहे, काही झालेलं नाहीये तिला. इथेच आहे ना बघ. नाही ती इथे उभी मगाशी इथे आत कोण होती? मी एक मिनिट थांब तू. अमृता इकडे आत या आधी. एक मिनिट, शांत आयला आज कर. शांत अमृता काय म्हणते? तू कपाटात होतीस? मॅडम मी तर किचन मध्ये काम करत होते. मी कशी असेन कपाटात? अमृता तुझ्यापेक्षा आमच्या सुनबाईंवर जास्त विश्वास आहे. ती जर म्हणते तू इथे होतीस तर होतीस. आता तू खरं सांग, काय करत होतीस? मस्करी करत होतीस सुनबाईंची? अमृता तू आत्ता आम्हाला सांगा, नंतर कळलं तर आमच्यापेक्षा वाईट कोणी नसेल. मॅडम मी अशी मस्करी का करेन हो? अशी मस्करी करून मला माझी नोकरी नाही घालवायची हो. मी खरं सांगते, मी असं काहीच नाही केलं. तू जर काही केलं नाहीयेस तर ही तुझं नाव का घेतेय? सर मी खरंच सांगते, मी नम्रता बरोबर किचन मध्येच होते. विचारा ना नम्रताला. मग आराध्या खोटं का बोलेल? हे बघ नम्रता, विचारलेल्या प्रश्नाची खरी उत्तरं दे. अमृता तुझ्या बरोबर किचन मध्ये होती का? हो सर, ही माझ्या बरोबरच होती किचन मध्ये. काय चाललंय खरंच मला कळत नाहीये. आराध्याचा फोन फ्रीज मध्ये सापडला, त्यानंतर हिला विचित्र भास होत आहेत. आम्हाला पण तसंच वाटतंय. नक्कीच सुनबाईंना भास झालाय. नाही मला भास नाही झाला श्रेयस. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. तुझा पण माझ्यावर विश्वास नाही. मी खरं सांगते, मी हिला माझ्या डोळ्यांनी पाहिलं. ऐक ओके ऐक शांतपणे. हे बघ, आम्ही सगळे विश्वास ठेवतो की तू खरं बोलतेस. ती आपल्या कपाटात होती. हा, पण मला आता सांग की तुला असं काय कारण वाटतंय? ही का लपून बसली असेल आपल्या कपाटात? मी सांगते. मी भाऊजी, या दोघींचा ना काहीच भरोसा नाही. ही रूम मध्ये चोरी करायला येऊ शकते ना. हो, आणि तेव्हा ताईला येताना बघून ती कदाचित कपाटात लपली असेल. असं होऊ शकतं. यशोधरा, मी याआधी तुला सांगितलं होतं, ह्या पोरीवर माझा अजिबात विश्वास नाहीये. अमृता खरं सांग, चोरी करायला आली होतीस? नाही हो मॅडम, मी असं काही नाही केलेलं. नम्रता तू हिला सांग खरं बोलायला. मला सांग, तुम्ही दोघी एकमेकींना सामील आहात का? आम्ही दोघी खरंच किचन मध्ये काम करत होतो. आमच्यावर विश्वास ठेवा. मी खोटं बोलते का? मी खोटं बोलते का? हे सगळं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. प्लीज आराध्या प्लीज तू शांत हो ना. अगं खरं काय खोटं काय सिद्ध व्हायचंय, आणि मला पूर्ण खात्री तू खरं बोलतेस. शांत हो ना तू, शांत हो. तुमच्या गुणावरच माझ्यावर विश्वास नाहीये. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. तुझा पण माझ्यावर विश्वास नाही. मी खरं सांगते, मी हिला माझ्या डोळ्यांनी पाहिलं. ओके ऐक. आता तू माझ्या बरोबर इथून बाहेर चल प्लीज. नाही.